मित्रांनो, बिबट्याचं प्रस्त सध्या खूप वाढलेलं आहे. पिंपरखेड परिसरामध्ये 1 महिन्यामध्ये 3 बळी गेलेले आणि कालच शाळा प्रथम सत्रानंतर संपल्यानंतर सुरू झालेली आहे. काल आम्ही सार्वजनिक परिपाठात सूचना पण दिलेल्या होत्या. पण काल एक घटना अशी घडली. आमच्या विद्यालयाचा 8वी इयत्तेतला विद्यार्थी धनेश बाळू आवटी हा शाळेतून जात असताना त्याच्यावरती हल्ला झाला. त्याच्याकडून जाणून घेऊया नक्की काय झालेलं. मी शाळेतून घरी जाताना चाललो होतो. वाघ असं दोन्ही बाजून कापूस आहे. मी मधून चाललो होतो आणि माग कुत्र किवटून चाललो होतं. डायरेक्ट कुत्रे जेब घेतली. कुत्र सुटून डायरेक्ट घरी गेलो. मी पळालो जोराची आणि आजूबाजूची मोठी माणसं गोळा केली. म्हणजे त्यांनी पाहिलं का? हा पाहिले. ते खुरपीत होते आणि त्यांनी पाहिले मग ते आरडले मोठे. कुत्र्याला झालं का? हा कुत्र्याला डास केलं. किती वाजता केलंय? 5:30 वाजता. किती मोठा होता तो वाघ? तरी असं एवढा मोठा चांगला मोठा होता. पूर्ण वाढ झालेला होता. म्हणजे काल जर समजा कुत्र नसतं बरोबर तर तो अटॅक झाला असता. तो या मुलावरतीच झाला असता. हा अत्यंत मोठी समस्या झालेली आहे. शाळेमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण आहे. आता या माध्यमातून काय करू शकत नाही आपण. प्रसार माध्यमांवर सगळीकडे बातम्या जात आहेत. परंतु आम्ही सुद्धा एक चर्चा झालेली आहे. प्राथमिक शाळा आणि माध्यमिक दोन्ही शाळांचा टाइम एकसारखा करता येईल का असे प्रयत्न चालू आहेत. पुढच्या आठवड्यापासून आपण तो निर्णय घेणार आहे. तत्पूर्वी सर्वांनी जे आहे ते सावध राहावं, समूहाने जावं, पालकांनी मुलांना बरोबर घ्यावं, अडचणीच्या ठिकाणी जे आहे ते टाळावं, संध्याकाळी बाहेर पडू नये. जे आपल्याला करता येणं शक्य आहे ते आपण करूया. परंतु तो काल खरोखर वाचलंच. तुझं भाग्य जे आहे ते चांगलं. यापुढे जे आहे ते अधिकची काळजी आपण घ्यावी.